अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मराठा इतिहासातील अत्यंत संघर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण म्हणजे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक। या ठिकाणी भारतातील पहिल्या स्मारकाचा पायलट प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या प्रयत्नात आता महापालिकेचे प्रशासक म्हणून आपणही सहभागी होत कामाला पाठबळ द्यावे अशी मागणी राष्ट्रीय भारोत्तोलक खेळाडू कोमल वाकळे यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे केली। यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी राष्ट्रीय खेळाडू वाकळे यांना ऑलिम्पिकसाठी निवड व्हावी अशा शुभेच्छा देत लवकरच या ऐतिहासिक ठिकाणी निधी वर्ग होऊन कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही दिली। यावेळी स्मारक समितीचे सदस्य तथा बांधकाम व्यावसायिक धीरज कुमटकर आणि स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोलमल यांनी याआधी मिळालेला निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे आता पालिकेचा निधी शिवजयंतीच्या आत वर्ग झाल्यास इतिहासप्रेमींचा आनंद द्विगुणित होईल असे मत व्यक्त केले। आज आम्ही छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदन दिलं। या निवेदनामध्ये आमची मागणी होती की या ठिकाणी चौथे शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आणि इतर सुविधांसाठी त्यांनी निधी दिला पाहिजे, कारण आता महानगरपालिकेचे सर्व कारभार त्यांच्या हाती आलेला आहे आणि निश्चितच विद्यार्थी चळवळीतून आलेले आमच्या अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त हे आमची मागणी पूर्ण करतील असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। त्यावेळी आमच्यासोबत राष्ट्रीय खेळाडू भारोत्तोलन खेळाडू सुवर्णपदक विजेत्या कोमल वाकळे या होत्या। सर्वप्रथम आयुक्त साहेबांनी कोमल वाकळे यांना पुढील सिलेक्शनसाठी निवडीसाठी ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाला त्यांच्या अधिकार पदातून निधी मिळतोय किंवा त्यांना देता येतोय याचा त्यांनी आनंद व्यक्त केला। लवकरच त्यांचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे जाईल आणि पुढची कार्यवाही होईल आणि शिवजयंतीपर्यंत निधी वर्ग होऊन कामाला सुरुवात होईल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।